पणा करत असतोस तू. मुलांचे काही छोटे मोठे हट्ट किती अंगाशी येऊ शकतात हे आज समजलं. त्या अगोदर मी इथं स्वयंपाक करायला घेतला होता, कारण का म्हटलं की लवकर जर हे आले तर परत म्हणतील की मी सांगितलं होतं तुला दररोजच्या पेक्षा आज लवकर येणार आहे, तरीही आवरलं नाही. म्हणूनच त्यांच्या आवडीची मस्तपैकी ताकाची कढी बनवली. आज किचनमध्ये तुम्हाला लुडबुड दिसत नसेल, त्याचं कारण आहे की ती आजीसोबत खेळते आणि अशी मस्त धमाल चाललेली आहे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं काही तुम्हाला सांगून जाईल. इकडे त्यानंतर भात घातला, कारण कढी म्हटलं की भात हा आला. कढी भात, कढी खिचडी म्हटलं की पापड हे असायलाच पाहिजेत, म्हणून मस्तपैकी उडदाचे पापड तळून घेतले. सोबतच इकडे गार पिठलं बनवलं होतं. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की शेअर करते. कढी पण मस्त फुगली आहे, तर आता गॅस ऑफ करते. तेवढ्यात हे पण आले, पटकन ताट वाढलं, ते हातपाय तोंड धुवून चेंज करून जेवायला बसले. तेवढ्यात शांभवी त्यांच्या आसपास तिथेच असते, तिला त्यांच्याच हाताने खायचं असतं. मग आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं. त्यांना शांभवीला झोपायचं नाही म्हणून ती रडत होती. आणि त्यानंतर श्री पण शाळेतून आला, तर त्याचं म्हणणं असं होतं की तू म्हणतेस ना त्यापेक्षा एक्स्ट्रा अभ्यास करतो, पण मग माझ्यासोबत खेळायला आज बाहेर यायचं. प्रॉमिस केलं होतं आणि त्यांनी ते पाळलं. मी पण माझं प्रॉमिस पाळण्यासाठी मग बाहेर आले. कधी रात्री जेवण वगैरे सगळं आटोपलं होतं तेव्हा त्याच्यासोबत इकडे खेळत असताना खूप दिवस झालं गॅप पडला, त्यामुळे सुरुवातीला तर मला ते काही जमतच नव्हतं. त्यानंतर कसं बसं जमायला लागलं, मध्ये मध्ये शांभवीची लुडबुड होतीच. आणि त्यानंतर मग फायनली खूप प्रयत्नांनी मला हे साध्य झालं, कारण की अगोदर येत जरी असलं ना तरी सुरुवातीला असं होतं आपल्याला की कॉन्फिडन्स डाऊन झालेला असतो. कितीतरी दिवस आपण या सगळ्या गोष्टीपासून लांब असतो आणि हे प्रत्येकच कामाच्या बाबतीत असंच असतं. घरी आल्यानंतर गावाकडे व्हिडिओ कॉल केला तेव्हा समजलं की चिकूने हा असा आगाऊपणा केलेला आहे. आता आई बाबा नको म्हणत असताना हट्टापोटी आम्हाला खूप काही खेळायचं असतं आणि मग अशा नको त्या घटना घडतात आणि मनस्ताप होतो तो आई बाबांना.